हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगत असताना माणसं म्हणजे प्रत्येकालाच आनंदाने जीवन जगायचं आहे, पण आनंदाने जीवन जगण्याच्या अपेक्षेत प्रत्येकाची कल्पना, भावना, धारणा ह्या वेगळ्या वेगळ्या असतात बऱ्याच वेळेला. आणि त्या भावना आणि धारणेतून माणसं तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण जीवनाकडे पाहण्याची जी आपली दृष्टी असते, ती दृष्टी जर निकोप नसेल किंवा ज्ञानाच्या अधिष्ठानावर नसेल तर बऱ्याच वेळेला माणसं आनंद मिळवण्याच्या अपेक्षेत बऱ्याच वेळा दुःखच मिळवतात. आणि आनंदाने जीवन जगूया हा सरळ सोपा आपला जो चिंतनाचा विषय आहे तो त्या पद्धतीने लोकांना जीवन जगता येत नाही. आणि म्हणून हा जो बोध आहे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आनंदाने जीवन जगायचं म्हणजे आपणही आनंदाने जीवन जगायचं आणि सर्वांनी जीवन आनंदाने जगलं पाहिजे. फक्त मीच आनंदाने जीवन जगेन आणि बाकीच्यांचं मला परवा नाही की मला काय माझं काय अडतं आहे असं एखाद्या माणसाच्या मनात विचार असेल किंवा त्याची तशी भावना असेल तर ती भावना त्याला दुःख देण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे क्रिया म्हणजे आपण जसं म्हणतो जसा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार, किंवा जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. म्हणून जेव्हा फक्त मी माझ्यापुरती पाहतो आणि इतरांबद्दल पाहत नाही तर तसाच परिणाम आपल्या जीवनात येतो. इतरही आपला विचार करत नाहीत, इतरही त्यांच्या पद्धतीने जीवन जगायला लागतात. म्हणून सर्वांना एकत्र घेऊन किंवा सर्वांचा विचार करून जीवन जगणं हा महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणून जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती आपल्याला इतकी निकोप असली पाहिजे की तिथे भेदातून पाहणं अशा पद्धतीने माणसं जीवन जगतात. बऱ्याच वेळेला आपण बरंच म्हणतात काही माणसं त्यांच्याकडे अगदी श्रद्धाळू आहेत, श्रद्धेने ते सगळं करत असतात. पण ती श्रद्धा जर अंधश्रद्धा असेल तरी ते त्यांच्या जीवनात ते आनंद मिळवू शकत नाहीत. थोडा वेळ आनंद मिळवतील, पण अंधश्रद्धेतून एखादा माणूस जर जीवन जगत असेल तर ती त्याच्या दुःखाला पुढं कारणीभूत ठरते. म्हणून माणसाच्या मनामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा पाहताना सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहतो की जरासं काही हवं की नको म्हटलं की देवाला विचारायचं किंवा देवाला कौल लावायचा, अशी एक बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे की देव कौल देत नाही. तर तुम्ही स्वतः मनापासून योग्य आणि अयोग्याचा जर विचार केला तर आपण योग्य कोणतं कर्म करायचं हे आपल्याला आपोआप कळायला लागतं. अजिबात कळत नाही असं नसतं, पण बऱ्याच वेळा ते देवाने सांगावं आणि मग आम्ही करावं म्हणजे आपण खूप मोठे भक्त आहोत. एक श्रद्धा असते, ती श्रद्धा म्हणण्याची अंधश्रद्धा असते. म्हणजे कौल लावण्याच्या मागे सुद्धा बऱ्याच वेळेला कौल लावणारा जो असतो तो त्याच्या पद्धतीने कौल लावतो आणि त्याच्या पद्धतीने तो उत्तर देवाकडनं घेतो. पण मूर्ती स्वतःहून काहीच करत नसते. मूर्तीला कौल लावणं हा जो प्रकार आहे आजही लोक बरेच त्यात अडकलेले असतात. तर तिथे खरं म्हणजे एखादा सज्जन माणूस किंवा एखादा ज्ञानी माणूस असेल तर त्याचं मार्गदर्शन घेणं बरोबर ठरतं आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण जीवन जगणं हे बरोबर असतं.
पण आपण कौल लावून योग्य की अयोग्य ठरवायचं, मग तो कौल येईल त्याप्रमाणे मी वागणार, असं जी माणसं ज्यावेळी विचार करतात तर ते बुद्धीचा वापर करत नाहीत, योग्य अयोग्य हे समजून घेत नाहीत, आणि ते शहाणपण नसल्यामुळे माणसांच्या जीवनामध्ये अनेक वेळेला कष्ट किंवा दुःख वाटायला येतात. हे सर्रास होतं, पण लोकांना ते कळत नाही. भूतबाधा अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये बऱ्याच अंधश्रद्धा आहेत की अमुक एक असं झालं की ती भूतबाधा आहे, की अमुक एका आत्ताच परवाच्या पेपरमध्ये होतं, एका आश्रमशाळेमध्ये अनेक मुली विचित्र वागायला लागल्या, म्हणजे त्यांचा कंट्रोल त्यांच्या वागण्यात आला नाही आणि सगळं म्हणजे त्यांना भूतबाधा झाली. तर तसंच नव्हतं, तर मास हिस्टेरिया म्हणून काहीतरी त्या मुलींना खूप प्रेशर टेन्शन यायला लागलं, ते जे आश्रमशाळेत होतं आणि त्यांना तो त्रास होता आणि त्यांच्यातून त्यांचं वागण्याची पद्धत वेगळी झाली. आणि त्यावर जे मानस तज्ज्ञ आहेत त्यांनी तो उपाय केला, तर त्याच्यावर तो उपाय ठरू शकतो. नाही तर त्यांना भूतबाधा मधून त्या कुठेतरी मांत्रिकाकडे नेलं आणि त्यांचे परत जीवनाचे हाल सुरू होतील. म्हणून जीवनाकडे पाहताना ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सारासार विचार करावा लागतो की मी अमुक एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे. योग्य आहे की अयोग्य आहे हे प्रत्येक कृती करत असताना, म्हणजे कोणती कृती करायची असेल तर स्वतःकडे आपला पहिला विचार असायला पाहिजे. योग्य तर ती कशी योग्य आणि अयोग्य ती कशी अयोग्य, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण काही करत असं ठरवत असू तर तिथे शहाणपण निर्माण होतं की तिथे आपण योग्यच तीच गोष्ट करायची हे आपल्याला कळायला लागतं. अगदी ज्यावेळेला कळत नाही त्यावेळेला कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं सोयीचं ठरतं, पण तो मार्गदर्शक पण शहाणा असावा लागतो, नाहीतर तिथेच गोंधळ होऊ शकतो. म्हणून इथे देवाची भक्ती करतो आपण किंवा देवपूजा करतो, सगळं करत असतो, पण हे करत असताना आपल्याकडनं सतत सत्कर्म झालं पाहिजे ही ते माणसांचं लक्षण असतं. मी फक्त भक्ती केली आणि मग मी वाटेल जसं वागलो तर चालतं, अशी एक वेगळी धारणा किंवा भावना माणसांच्या मनुष्यांच्या बऱ्याच माणसांच्या मनामध्ये असतं की त्यांनी फक्त ते भक्ती मनापासून करतात. नाही असं नाही, म्हणजे ती भक्ती करताना त्यांच्या पद्धतीने ते करत असतात. ती खरी भक्ती काय हे त्यांच्या लक्षात नसतं, आणि ते केल्यानंतर मग मी माझ्या मनासारखं वाटेल जसं कोणाचं वेडावाकडं बोलतोय की कोणाचा अपमान करतोय की कोणाला त्रास देतोय, हे त्याचं सर्रास चालू राहतं. अशी माणसं आनंदाने कशी जगू शकणार? कारण आज ते जे त्यांच्याकडे सत्ता असेल तर सत्तेचा ते दुरुपयोग करत असतील, पण निसर्ग नियम जो आहे त्या निसर्ग नियमाप्रमाणे कर्माचं फळ कर्मात असं जे सांगितलं जातं त्याप्रमाणे त्या माणसाच्या जीवनात वाईट परिणाम येतातच, आज ना उद्या, एवढंच काय तर त्याच्यात फरक असतो. म्हणून आपण सत्कर्म करण्यात शहाणपण आहे, लक्षात घ्यायचं. देवाची पूजा म्हणजे सत्कर्म करण्यात देवाची पूजा आहे. लोकांच्या भल्याचा विचार, सत्कर्म म्हणजे काय? आपणासकट सर्वांच्या भल्याचा विचार, स्वतःच्याही भल्याचा विचार, इतरांच्याही भल्याचा विचार. मी सुखी झालो पाहिजे आणि इतरही सुखी झाले पाहिजे. फक्त इतर सुखी झाले पाहिजेत, मी दुःखी झालो तर चालेल, अशी पण काही लोकांची धारणा असते आणि त्यांच्या वाटेल ते दुःख येतं की बऱ्याच वेळेला इतरांच्या सुखासाठी ते कष्ट करतात, सगळं करतात, पण स्वतःवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो, तब्येतीवर का त्यांच्या दिवसाच्या दिनक्रमावर. ते तिथे लक्ष देत नसल्यामुळे तिथे त्यांना दुःख वाटायला येतं. मग आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा जो बोध आहे आपला, त्याला छेद होतो. म्हणून इतरांना सुख देण्यासाठी मी दुःखी झालो तरी चालेल, अशी एक आदर्शवादाची एक टोकाचे आदर्शवाद आहे खरं सांगायचं तर. पण मीच सुखी झालो पाहिजे आणि इतरांचं मला काय पडलंय असाही एक विचार असतो, तोही चुकीचा. आणि इतर सुखी झालं मी वाटेल ते त्याग करेन की मी दुःखी झालो तरी चालेल अशी भावना असणारी ती चुकीची. तर सुवर्ण मध्य काय, मीही सुखी झालो पाहिजे आणि इतरही सुखी झाले पाहिजेत, हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे की आपल्याला आनंदाने जीवन जगण्यासाठी सत्कर्म हे फार महत्त्वाचं. सत्कर्म म्हटल्यानंतर कर्म हा जो भाग आपण पाहतो तिथे विचार, उच्चार आणि आचार,
हे विचार उच्चार आचारामध्ये विचार फार महत्त्वाचा आहे, कारण विचारातूनच आपण उच्चार आणि उच्चारातून आपला आचरण होत असतं. हा विचार म्हणजेच हा विचार सारासार करून जर आपल्याकडे आपण करायला लागलो की त्या विचाराप्रमाणे कृती करायला लागलो, सारासार योग्य आणि योग्य लक्षात घेऊन, तर माणसाचं जीवन त्याचं सत्कर्म देणं सहज व्हायला लागतं. योग्य अयोग्य विचार करून करायला लागला तर. म्हणून विचारावर आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. आणि ते विचार करताना आपण बऱ्याच वेळा नकारात्मक विचार करतो. आता हे विचार दोन पद्धतीने विचार करतो आपण आणि विचार येतात. आपल्या अवतीभोवती असलेल्या परिस्थितीप्रमाणे त्या परिस्थितीचा परिणाम म्हणून आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात. ते इष्टही असतील आणि अनिष्ट असतील. जेव्हा आपल्याला त्रास होत असेल किंवा कोणाच्या बोलण्याचं कोणीतरी आपली निंदा करत आहे असं जेव्हा वाटतं, तर आपल्याला राग येतो, चीड येते, द्वेष येतो. आणि हे विचार जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला खरं सावध राहायला पाहिजे. आपण त्यावेळेला तिथे सावध राहत नाही, आपण त्या विचारात वाहत जातो. आणि जेव्हा विचारात वाहत जातो ते म्हणजे आपल्याकडनं ती त्याप्रमाणे कदाचित उच्चार किंवा आचरणही होऊ शकतं आणि तिथे आपलं दुष्कर्म आपल्याकडनं आपोआप होतं. बऱ्याच वेळा आपण उच्चार आचरण करत नाही, पण विचार मात्र आपल्या मनामध्ये इतका टोकाचा येतो की त्याच्यातून आपल्या वाट्याला न कळत अनिष्ट परिणाम येऊ शकतो. लक्षात ठेवा, इष्ट आणि अनिष्ट परिणामाच येऊ नये. इष्टच परिणाम आला पाहिजे. म्हणजे इष्ट परिणाम आला पाहिजे म्हणजे काय, आपलं कर्म हे सत्कर्म असलं पाहिजे. आणि हे सत्कर्म करत असताना आपल्या विचारातून सुद्धा सर्व सुखी झाले पाहिजेत. आपणासकट सर्व सुखी झाले. दोन्ही गोष्टीकडे लक्षात ठेवा. आपणासकट सर्व सुखी झाले पाहिजे, सर्वांना सुख मिळालं पाहिजे. हाच विचाराचा बेस असला पाहिजे. कोणाचंही हित व्हावं, अहित व्हावं. मग अहित व्हावं असं कधी वाटता कामा नये. सर्वांचं हितच व्हावं, भलं व्हावं, कल्याण व्हावं, हा जो बोध आहे तो सतत माणसाने आपल्या ठिकाणी ती धारणाच असली पाहिजे. कारण परिस्थिती किंवा कोणीतरी निंदा करणारा माणूस भेटला किंवा कोणीतरी आपल्याबरोबर विरुद्ध काहीतरी बोलला तर आपल्या मनामध्ये अनिष्ट विचार पटकन येतात. कारण ती प्रतिक्रिया आहे आपल्या मनामध्ये, क्रिया आणि प्रतिक्रिया. ती प्रतिक्रिया रूपाने तो विचार किंवा त्याच्यातून आपण पटकन अनिष्ट बोलतो. ते ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजे. ते शांत आणि स्थिर राहता आलं पाहिजे. आणि शांत आणि स्थिर राहण्यासाठीच खरं म्हणजे संतांनी नामस्मरण करायला सांगितलं आहे. खरं म्हणजे नामस्मरण म्हणजे जिथे आता इथे देवाचं नामस्मरण म्हणजे देवाचं नाम म्हणजे तिथे दिव्य स्वरूपाचं नाम हे लक्षात घेता आलं पाहिजे. कोणत्याही देवदेवतेवर जर आपली श्रद्धा असेल, कारण आपल्या पूर्वजांनी देवदेवतांची पूजा जी सांगितलेली आहे, तर कुठेही देवदेवताची पूजा करायची म्हणजे तिथे देवतेवर आपली श्रद्धा असेल किंवा कोणतरी संतांवर आपली श्रद्धा असेल तर त्या संतांचं किंवा त्या देवदेवताचं स्मरण करून ते नाम इतकं तन्मयतेने घेता आलं पाहिजे की आपोआप बाकीचे विचार किंवा बाकीच्या गोष्टी बाजूला होतात. म्हणजे नामस्मरणाचा हा एक मोठा फायदा आहे की अखंड नामस्मरण करणं प्रत्येकाला जमत नाही. पण कृतज्ञतेने, प्रेमभावाने, श्रद्धेने जेव्हा आपल्या मनामध्ये अनिष्ट विचार वगैरे येत असतात आणि तिथे आपल्याला कंट्रोल होत नसेल तर तिथे श्रद्धेने नाम घेत राहणं की श्रद्धेने देवा सर्वांचं भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे, इथे आपलं सगळे विचार केंद्रित करायला लागलो की आपलं भलं होऊ दे हा विचार केंद्रित करायला लागलो तर तिथे आपोआप अनिष्ट विचारांचं जे स्फुरण आहे, अनिष्ट भावनांचं जे स्फुरण आहे ते आपोआप कमी 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 होत जातं. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की मनातून येणारा कोणताही विचार त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर तो विचारच उच्चार आणि आचरण रूपाने प्रवाहित होतो. पण आतून आलेल्या विचाराकडे आपण लक्ष दिलं नाही तर तो विचार आपोआप शांत होतो. म्हणून अनिष्ट चिंतन, अनिष्ट विचार जर येत असतील तर वाईट वाटून घेत बसू नका. तर त्या ठिकाणी देवाचा विचार करा, दिव्य स्वरूपाचा विचार, दिव्यत्वाचा विचार करायचा असतो. आणि श्रद्धेने ते नाम, जर नाम घ्यायचं असेल तर श्रद्धेने नाम घ्यायचं असतं. आणि ते नाम घेत असताना तिथे सगळं लक्ष जेव्हा केंद्रित होतं
तेव्हा आपोआप हे अनिष्ट विचार, अनिष्ट, आता बऱ्याच वेळा चिंता आपल्याकडे लागते. बऱ्याच वेळा कसलं काहीतरी गोष्टींची आपल्याला चिंता लागते, हे असं कसं होईल, ते असं कसं करायचं, ते करायचं, अशी चिंता लागली तरीसुद्धा आपलं मन अस्वस्थ व्हायला लागतं. आता अस्वस्थ असलेलं मन परत अनिष्ट चिंतनच करतं, अनिष्ट चिंतन अनिष्ट विचारच करतं. इथेही नामस्मरण हा अतिशय सोपा असा उपाय, पण तिथे नामस्मरणाचा खरं म्हणजे गुह्य बरंच मोठं आहे. पण एक सर्वसाधारण माणसाला श्रद्धेने जेव्हा देवाच्या नावाचं किंवा देवाचं स्मरण किंवा त्याला कोणी जर साधू संतांवर श्रद्धा असेल तर त्यांचं स्मरण इतकं तन्मयतेने वेगाने घेतलं पाहिजे की पुन्हा पुन्हा ते घेत 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 तिथेच सगळं लक्ष केंद्रित करण्याचा जरी त्याने प्रयत्न केला तर थोड्याच वेळात त्याचं मन शांत होतं. आणि शांत झालेल्या मनामध्ये योग्य अयोग्याचा विचार आपण करू शकतो. म्हणून जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा मन स्थिर असलं पाहिजे. मन अस्थिर होतं तेव्हाच आपल्याकडनं दुष्कर्म होतं की नकारात्मक विचार येतात. पण मन स्थिर असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर मनाने चांगलाच विचार करून पुढे आपली मार्गाक्रमण करू शकतो. लक्षात ठेवायचं की ते कुठे थांबायचा आहे असा प्रकार नसतो. जीवन जगत असताना आपल्याला निरनिळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आणि निरनिळ्या परिस्थितीला तोंड देताना पुढे पुढे जावं लागतं. आता ह्या अंगाने आणखीन एक गंमत अशी असते की सर्वसाधारणपणे आपल्याकडे ज्या घरात मृत्यू होतो, आता मृत्यू झाल्यानंतर त्या घरातली माणसं दुःखी होणार हे साहजिकच आहे. दुःख येणार की मृत्यू होतो तेव्हा दुःख होतं. आता दुःखी असलेल्या व्यक्तीला हाक मारायला जायची अशी एक प्रथा आपल्याकडे असते. आता हाक मारायची म्हणजे काय, ह्याला दुःख म्हणजे वाईट वाटतं असं नाही, असं नाही, पण आपण तिथे हाक मारली म्हणजे आपण काहीतरी बाबा आपलं काम झालं असं एक मनाची धारणा आहे बऱ्याच लोकांची. आता ह्या ठिकाणी जायचं कोणी, कधी जायचं, काय विचारायचं हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. ज्या म्हणजे ज्या घरामध्ये काही अशी अनिष्ट मृत्यू झाला आहे तर तिथल्या जवळच्या लोकांचा आधार त्यांना हवा असतो. कारण तिथे ते दुःख असल्यामुळे काय करावं काय करू नये सुचत नाही बऱ्याच वेळेला. या सगळ्या गोष्टी बऱ्याच करायच्या असतात, कळत नाही. ती जवळची माणसं अगदी जवळची असतील की त्यांची त्या माणसांनी तिथे जवळ राहणं, त्यांना आधार देणं हे सगळं बरोबर असतं. पण ज्यांना त्यांचं इतकी जवळीक नसते पण येऊन जाऊन भेटलेलं तर त्यांना वाटतं गेलं जायला पाहिजे, हाक मारायला. बरं हाक मारायला जायचं म्हणजे जायचं काय, तर परत कसं झालं, कशामुळे झालं, मग असं कसं झालं, तसं कसं झालं, म्हणजे प्रत्येक त्या गोष्टीचं परत 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 चिंतन करायला ते लावतात प्रश्न करून. आता जी दुःखी व्यक्ती असते त्या व्यक्तीला आणखीन दुःख होत जातं. आता हे करणं म्हणजे खरं म्हणजे आपलं चुकीचं आहे हे बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि बरं त्याच वेळेला येतात नाही, आणखी 10-15 दिवस 25 दिवस 30 दिवसानंतर त्यांचा फोन जाईल की ते मुद्दाम जाऊन भेटायला जा, आम्ही तुम्हाला भेटायला आलो. आणि भेटायला आल्यानंतर तेच सगळं विचारतात. खरं म्हणजे ह्या विचारण्याला काही अर्थ नसतो, पण काहीतरी विचारायचं असंही नसतं. पण अशा वेळेला खरं म्हणजे जी जवळची माणसं आहे ज्यांचा त्यांना उपयोग होतो की ज्यांची गरज आहे अशाच लोकांनी तिथे जाणं बरोबर. बाकीच्या लोकांनी फक्त मग हल्ली व्हॉट्सअपचं पद्धत आहे, व्हॉट्सअपवर अगदी सांत्वनपर काही दिलं तरी बस झालं, सांत्वन किंवा भलं होऊ देत, सगळं तुम्हाला मनशांती मिळू देत एवढं म्हटलं की झालं. की हल्ली आणखीन एक चांगलं की शॉर्टकट ओम शांती म्हटलं की सगळं झालं. तिथे समोरच्या माणसाला परत तेच उगाळायला लावतो आपण आणि तेच उगाळल्यामुळे त्या माणसाची मनोवृत्ती इतकी उदासीनता येते की आणि परत परत त्याला दुःख होत जातं. दुःखातून माणसाला वर यावं लागतं की त्याचं मन परत स्थिर व्हायला हवं, मन शांत व्हायला पाहिजे. ह्यासाठी जवळच्या माणसाने त्या माणसाची काळजी घेणं हे अगदी योग्य आहे. पण ज्यांचा काही संबंध येत नाही, पण अगदी शेजारचे बाजारचे म्हणा किंवा आमचे बाजूच्या बिल्डिंगमधले सगळे जण परत परत येऊन तेच विचारत बसलेत, त्याला काय म्हणून हाक मारणं हा प्रकार कधी कधी नको बाबा तुझी हाक अशी परिस्थिती होते. मग ती समजा या घरात म्हणतो ती व्यक्ती समजा दुसरी कुठे गेली किंवा कुठेतरी 4-5 लोकांच्या किंवा 10 लोकांच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी गेली भेटले तर सगळे लोक त्याच पद्धतीने परत विचारायचे प्रश्न. काही लोकांनी ते विचारलं तर आपण काहीतरी विचारलं असं बरं वाटतं. म्हणजे गंमत असते की समजा आपण आता ज्या घरात मृत्यू झाला तर आणखी 10-15 जण ती व्यक्ती समजा कुठे
समजा आपल्याकडे उपासना येत नाहीत किंवा आणखीन काही कार्यक्रम आहेत, तिथे गेली तर तिथे त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं काय आठवण करायची गरज नसते. सगळ्यांना माहिती आहे त्या घरात वाईट झालंय, ते दुःखी आहे. तर लक्षात जे उपासना येत नाही किंवा उपासना करणं, हात नुसतं नमस्कार करा, तिथे परत परत ते विचारायची गरज नसते. पण काही लोकांना ते इतकी हौस आहे विचारायची किंवा त्यांच्या मनामध्ये अशी पक्की धारणा, आपण नाही विचारता आपण कधी चुकलो, आपण कधी चुकतो. पण ते तसं नसतं. अशा व्यक्तींना, अशा माणसाने विचारल्याचाच त्रास भरपूर असतो. ज्यांच्या घरात मृत्यू झाला ती दुःखी असेल व्यक्ती, त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा लोक विचारतात ना, एकदा दोनदा तीनदा चारदा होत नाही, 15-20 माणसं तेच प्रश्न विचारतात आणि 15-20 माणसांना तेच सांगावं लागतं दिवसभरात. तर लक्षात बाबा भीक नको पण कुत्रा आवर, अशी त्या माणसाची अवस्था होते खरं सांगायचं. पण हे आपल्याकडे ही पद्धत आहे, बाबांना हाक मारायला गेलंच पाहिजे. तर ते खरं म्हणजे माणसाने शहाणपण वापरलं पाहिजे. आपली खरोखर गरज आहे का? नाहीतर तुम्ही फक्त नमस्कार करा, बोलायची गरज नसते. खरं म्हणजे आपलं मनापासून आपण जेव्हा कोणाला भेटायला जातो अशा वेळेला, तर तुम्ही फक्त शांत राहा आणि मनापासून नमस्कार करा आणि तिथे त्या गोष्टीचा विचार न करता, म्हणजे अगदी जवळीक नसेल तर, अगदी जवळीक असताना मात्र त्या माणसाला मदत करण्यासाठी, त्याचं सगळं व्यवस्थित स्थिरस्थावर होण्यासाठी मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे इथेही सुद्धा हे शहाणपण लागतं. उगीच हाक मारायला जायला पाहिजे, हाक मारायला जायला पाहिजे, अशी जी धारणा आहे ही बाजूला लोकांनी केली पाहिजे. इथे सगळीकडे जीवन जगत असताना शहाणपणाची गरज आहे, लक्षात ठेवा. शहाणपणाशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. आज आपण पाहतो पेपरमध्ये येत आहेत पदार्थ मिक्स, म्हणजे काही दुधामध्ये भेसळ आहे, सगळ्या हॉटेल्सवर बंदी घातली गेली आहे की अगदी मोठमोठ्या हॉटेल्सवर त्यांच्याकडे त्यांचं अन्न जे काही साठवून ठेवलेलं भाजीपाला, मांस वगैरे, तेही हानिकारक वृत्तीने ठेवले गेलेले असतात. कारण त्यांच्याकडे स्टॉक एवढा असतो की ते संपलेलं नसल्यामुळे तसंच ते सर्व्हिस करतात, तेच त्याला शिजवून लोकांना देतात. किंवा कोणतं तेल वापरतात, काय वापरतात, याचा जर विचार केला तर आपण जी चांगले बाहेरून पॉश असलेली हॉटेल्स किंवा काही जे फूड मॉल्स जे असतील, तिथे जाऊन खाणं योग्य आहे की अयोग्य आहे ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पण बऱ्याच लोकांना आपलं घरचं जेवण आवडत नाही, बाहेरचं जेवण गेलं की काहीतरी चांगलं काहीतरी खाल्लं असं वाटतं. घरीच चांगलं जेवण जेवायला काही हरकत नाही. आता बऱ्याच वेळेला आपण बघा, आम्ही म्हणतो आम्ही आमचं चांगलं तेल वापरतो, हे करतो ते करतो सगळं. हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला कोण ते कोणतं तेल वापरतात ते सांगतात का? ते त्यांच्या पद्धतीने वापरतात. आता आजकाल आपण पाहतो दूध प्यायचं असलं तरी दूध कुठून घेतो हे आता विचार करावा लागेल माणसाला. दुधात पण भेसळ आहे, कशात भेसळ नाही. म्हणजे आजच्या काळामध्ये तुम्हाला किती सावधपणे आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी कोणतं अन्न खावं, कोणतं अन्न खाऊ नये हाच विचार करायला पाहिजे. असं नाही की सगळीकडे घाबरत बसायची गरज नाही आहे, पण उगीच बाहेरच्या खाण्याची जी आपली आवड आहे त्या आवडीवर पण आपल्याला आता मर्यादा आणल्या पाहिजेत. की खरोखर तुम्हाला माहिती आहे की एखाद्या ठिकाणी चांगलं अन्न मिळतं किंवा चांगलंच अगदी शुद्ध किंवा चांगलं सकस असं अन्न दिलं जातं, तिथे तुम्हाला अगदी खात्री असेल तर घ्यायला काही हरकत नसते. पण तर उठसूट कुठेही जाऊन काही खावं, पुढच्याही हॉटेल चांगलं दिसलं चला खावे, इथे चांगलं आहे इथे चांगलं आहे करत, आजचे दिवस तसे नाहीत हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाने, म्हणून म्हटलं ना, प्रत्येक ठिकाणी सावध राहणं आणि सावध राहून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. भीती नको, सावध राहा. भीती ही नकारात्मक भावना आहे आणि त्या भीतीच्या विरोधात सावध राहणं म्हणजे काळजी घेणं. काळजी घेणं ही पॉझिटिव्ह आहे, काळजी करणं ही नकारात्मक गोष्ट आहे. काळजी करत बसू नका, तर काळजी घ्या म्हणजे सावध राहा. आणि सावध राहून जेव्हा आपण जीवनाकडे पाहायला लागतो तेव्हा आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून शरीराची काळजी घ्यायलाच हवी. काय खातोय आणि काय पितोय याचा विचार प्रत्येकाने करावा. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याच शरीराचं जी प्रकृती आहे, आपली शरीर प्रकृती आहे, ती बिघडू शकते. म्हणून हा सगळ्या अंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला शहाणपणाने जीवन जगायचं आहे हा विचार पुन्हा पुन्हा करा. शहाणपणाने म्हणजे काय? योग्य काय आणि अयोग्य काय. जे करतो ते आपण योग्य करतो आहोत का
किंवा योग्य करतोय. जेव्हा तुम्हाला त्याची खात्री असेल की आपण योग्य करतो, तर ते योग्य कर्म करायला काही हरकत नसते. आणि म्हणून प्रत्येक वेळेला सावधपणे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सावध. म्हणून म्हटलं, भक्ती करायची असेल, देवाची भक्ती करणं, देवपूजा करणं, श्रद्धेने करणं, तिथे मन स्थिर होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे कुठच्याही पूजेमध्ये. मग ती अगदी ज्ञानापासून करतो की अज्ञानातून करतो, परंपरेने म्हणतो तर परंपरेने आम्हाला असं सांगितलं आम्ही करतो. मन स्थिर राहत असेल, मन शांत होत असेल, मनामध्ये सर्वांच्या भल्याचा विचार येत असेल तर ती भक्ती की ती पूजा योग्य आहे. योग्य का? कारण त्याचं मन स्थिर आहे, शांत आहे. ज्ञानातून भक्ती केली तर खरं मन शांत आणि स्थिर होत असेल तरच ज्ञानातून भक्ती आहे. पण अज्ञानातून जेव्हा भक्ती करताना अनिष्ट पद्धतीने जेव्हा ते भक्तीचा नकारात्मक गोष्टी तिथे केल्या जातात, त्यावेळेला मात्र ती दुःखदायकच गोष्टी निर्माण होते. म्हणून ह्या भक्तीच्या नावाखाली किंवा श्रद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली जेव्हा आपण जीवन जगत असतो तर तिथे खूप सावध होऊन जीवन जगलं पाहिजे. म्हणजे भक्ती योग्य केली. आता हल्लीच आम्हाला आठवतंय की आता मध्येच एक व्यक्ती हुशार आहे, सगळं करते, पण कुठच्या तरी शंकराच्या देवळात जाण्यासाठी निघाली आणि गेली शंकराच्या देवळात. आणि तू शंकराच्या देवळात जाऊन तिथे भक्ती करून आली म्हणजे तिला वाटलं का आता त्या व्यक्ती वाटलं का आता आपल्या सगळ्या गोष्टी जीवनातल्या व्यवस्थित होतात. तशा व्यवस्थित होऊ शकत नाहीत. कुठेतरी उज्जैनला वगैरे मोठं शंकराचं देऊळ आहे, तिथे जाऊन आली व्यक्ती. आता ती व्यक्ती तिथे गेली आहे, तिने आपण श्रद्धेने गेलो वगैरे सांगितलं, बरं मन स्थिर झालं, शांत झालं तर ओके. पण तुला सत्कर्म केलं पाहिजे हा विचार जोपर्यंत माणसाच्या मनात येत नाही तोपर्यंत तू सुखी होऊ शकत नाही. तिथे देवळात जाऊन आलं, पूजा अर्चा करून आल्या आणि घरी येऊन परत भांडत बसलं. कोणावर भांडतोय, कशाला भांडतोय ह्याचा विचारच माणसाला येत नाही. आणि त्याच्यातून सगळ्या घरामध्ये तिथे अशांती निर्माण होत असेल तर कसं काय सुख मिळणार, कसे काय लोक शांत हे होणार, आनंदाने जीवन जगणार. हा साधा विचार आपल्याला करत नाही आपण. म्हणून आधी आपल्याला आपल्यामुळे कुठे वादविवाद होता कामा नये हे परत लक्षात आहे. प्रत्येक माणसाला आपल्या स्वतःच्या पद्धतीने विचार करण्याचा हक्क आहे, स्वातंत्र्य आहे. आता हे स्वातंत्र्य आहे, पण तो जर खरोखर अनिष्ट कर्म करत असेल त्याला समजवता येत असं समजवा. पण तो समजून घेत नसेल तर शांत बसा. कारण तिथे वादविवादातून परत दुःख निर्माण करण्याची काही गरज नाही. इथे सतत स्मरणात ठेवा की इथे मलाही सुखी व्हायचं आहे आणि इतरांनाही सुखी व्हायला पाहिजे, इतरही सुखी झाले पाहिजेत, दोन्ही बाजूने सुखी झाली पाहिजेत. फक्त मला सगळं कळतंय की मलाच माहिती आहे मग मी सांगतो तसंच वागलं पाहिजे हा आग्रहसुद्धा दुःख देण्यास कारणीभूत ठरतो. जरी किती आपल्याला बरोबर माहिती आहे हे जरी असलं तरी समोरच्यावर त्याचा आग्रह आपण लादू शकत नाही, समोरच्यावर आपलं मत लादू शकत नाही, तिथे आग्रह करू शकत नाही. आग्रहातून सुद्धा भांडण तंटे, वादविवाद, अनिष्ट चिंतन सगळं काही तयार होतं. म्हणून सामोपचाराने राहणं, सांभाळणं, लक्षात घ्या, तडजोड करणं, सहनशीलता हे सगळे सद्गुण आहेत एका बाजूने. कारण त्याच्यातून मन स्थिर होतं, मन शांत होतं. ज्याला तडजोड करता येत नाही तो जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. कुठे ना कुठेतरी माणसाला तडजोड ही करावीच लागते. तर जर तडजोड करता येत नाही म्हटलं तर मी तडजोड करणार, मी असा ताट आणा, त्याचा ताटपणा तसाच तो ताट होऊन जातो, त्याला त्याचे सुख मिळू शकत नाही. म्हणून इथे सर्वांचा विचार, सर्व सुखी व्हावेत ह्या विचारातून प्रत्येक कृती आपल्याला करता आली पाहिजे. आपलं कर्म तसं आपल्याकडनं झालं पाहिजे याचा विचार करा. हा जेव्हा माणूस विचार करायला लागतो तेव्हा त्याला तोही स्वतःही सुखी होतो आणि सर्वांनाही त्याच्याकडनं अशी कृती होते की सर्व सुखी होतात, कमी कमी दुःखी होणार नाहीत. म्हणून सर्व सुखी व्हावेत ह्याच बोधातून सतत सर्वांना सुखी राहावे हाच विचार करावा आणि त्या विचारातून जीवन जगावं हीच सद्विचारणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.
सद्गुरुनाथ महाराज की जय.